रावसाहेब, आणखी एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून काल फार टोलेबाजी झालेली आहे. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात, पण अजितदादा फिक्स आहेत. त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला म्हणजे शिंदेंना फिक्स ठेवता आली नाही. आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ? त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये की माझी खुर्ची मला परत द्या. त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं आहे ती तात्पुरती खुर्ची होती, ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, हे मी सांगतोय ते सत्य आहे. आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल. रिफायनरी प्रकल्प पुन्हा जो आहे तो बारसू जो रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार तर असं फडणवीस म्हणतात. त्यावर मागे देखील वाद मागे वाद नव्हता, मागे लोक मेलेली आहेत, तिथे लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या पक्षातले एक माजी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसतंय त्यांच्या युतीमध्ये. तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते. त्याच्यावर आम्ही नंतर चर्चा करू. नाही, पण रावसाहेब, रिफायनरी बारसूत म्हणजे रत्नागिरीत होणार की नाही होणार, शिवसेनेची भूमिका काय? बघा, शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केली, आम्ही स्पष्ट केली. लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारतील. लोकांच्या जमीन जुमला, रोजगार, मच्छीमारांचा रोजगार हे सगळं नष्ट होतंय त्या भागामध्ये. समुद्राचं विष होणार आहे, झाडं पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे, आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे, शेती उद्ध्वस्त होणार आहे, इतर अनेक गोष्टी, प्रदूषण, हवामान सगळं बदलणार आहे. आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते. जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्याबरोबर नक्की राहणार. आम्ही कोकणच्या जनतेबरोबर आहोत, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री नुकतीच इकडे एका शाखेमध्येच दारू पिण्याचा प्रकार घडला होता आणि कुणाळकर यांची ती शाखा होती. असं आहे की ती शाखा कोणाची आहे काय हे सोडून द्या, पण हे तेच लोक आहेत ज्यांनी रक्षा खडसे यांच्या कन्येचा विनयभंग केला, त्याच पक्षाचे लोक आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोचलं जात आहे, कोणती संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत, बरं का, मला हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्यांचे फोटो आहेत. आणि तिथे काय चाललंय, यासाठीच तर लोक पक्ष सोडून चाललेत. हा जो गाळ चाललेला आहे त्यासाठी ते चाललेलं आहे, ते सगळे बाटली बॉय आहेत. रावसाहेब, आणखी एक आहे की जी माहिती मिळते आहे, जे मर्सिडीज आणि उद्धव ठाकरे असं विधान नीलम गोरेंनी केलं होतं. जी माहिती मिळते, नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिलगिरी व्यक्त केल्याचं कळतं. अनावधानानं ही मला माहिती स्टेटमेंट माझ्याकडून उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत काय स्पष्टता दिलेली नाही की बाबा मला अशा प्रकारचा फोन आला आणि त्यांनी माफी मागितली. माफी असं फोन करून मागता येत नाही ना, त्यांनी तुम्ही जाहीरपणे विधान केलेलं आहे, तुम्ही जाहीरपणेच माफी मागितली पाहिजे किंवा ते मागे घेतलं पाहिजे ना. तुम्ही अनावधानाने बोलला असाल किंवा जाणीवपूर्वक बोलला असाल, पण तुम्ही जाहीरपणे साहित्य संमेलनाच्या मंचावरून हे विधान केल्यावर तुमचं हे कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे, तुम्ही त्याच जाहीरपणे उद्धव ठाकरे साहेबांची माफी मागायला पाहिजे.